नमस्कार मॅम. नमस्कार. रिसील.इन प्रेझेंट्स विदर्भ रत्न पुरस्कार मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. काय नाव आहे आपलं आणि काय बिझनेस आहे मॅम आपला? मी नंदिनी मेश्राम. माझं प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल हिलिंग म्हणून इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी लोकांना हे शिकवते, की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? आणि माझं म्हणजे एक ध्येयच आहे मनाचं, की असं लोकांना स्पिरिच्युअलिटी म्हणजे असं वाटतं, की जसं मंदिर, मस्जिद, मंत्र, तंत्र किंवा क्रिस्टल्स वगैरे. तर हे सर्व नसून म्हणजे ते सायंटिफिकली आपल्याला आपली समज डेव्हलप करणं, की मी या धर्तीवर आले कशासाठी? आणि या माध्यमातून स्वतःचा आपण आतून शांत होतो किंवा आपली प्रगती कशी होते तर म्हणजे तूच तुझा मार्गदर्शक दीपक म्हणजे आता दीप भव ह्या तत्वावर मी काम करते आणि हजारो लोक माझ्या इन्स्टिट्यूट मधून आज प्रगत झाले. त्यांनी आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रगती केली आणि माझ्यासोबत माझ्या 2 मुली पण आहेत आणि ह्या पण माझ्यासोबत असतात. तर या मॅमच्या प्रवासामध्ये आपण कशी साथ देतात त्यांना? मी शुभदा कुमार, मी यांची मोठी मुलगी आणि शी केम अप विथ अन आयडिया की कोविड जेव्हा आला होता तर इट वॉज की फिजिकल क्लासेस तर चालायचेच, 1 to 1 लोक येत होते, बट देन स्टॉप झालं होतं. सगळ्यांचंच आय थिंक स्टॉप झालं होतं, पण त्याच्यात बरेचशा लोकांनी प्रगती पण केली आणि त्यातले आम्ही एक. आणि आय हेल्प हर. मी डिजिटल मार्केटिंग मध्ये तिची साथ देते आणि आज तो फक्त नागपूरलाच नाही तर महाराष्ट्र लेवलवरती आम्ही हा महाराष्ट्र लेवलवरती आम्ही कोविडमध्ये प्रज्ञा करुणाला नेला आहे आणि आता स्लोली हा आम्ही ऑल ओव्हर इंडिया अँड विथ हेल्प ऑफ माय यंगर सिस्टर तो बाहेर पण देशात नेणार आहे. सो येस, इंटरनॅशनल लेवलवरती नेणार आहे. दिस इज हाऊ आय डू इट. आणि थँक्यू रिसेल फॉर गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी. आज आम्हाला हा आमचा पहिलाच अवॉर्ड आहे आणि वी आर रिली हॅपी अबाउट इट. तर तुम्ही मॅमला साथ देऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. तर मॅम आपल्याला कसं वाटतंय आज एवढं यशाचं उच्चांक गाठल्यावर तुम्हाला विदर्भ रत्न पुरस्काराने सन्मानित करणार आहात? मला अक्षरशः प्राऊड फील होत आहे. कारण मी ऑलरेडी या इन्स्टिट्यूटला घेऊन फार प्राऊड फील करायची. वेन आय वॉज इन कॅनडा माझा तेव्हापासूनच विचार होता की मला याला इंटरनॅशनल न्यायचं आहे. बिकॉज दिस इज लाईफ ट्रान्सफॉर्मिंग. जेव्हा जे पण स्टुडंट्स येतात आमच्याकडे आम्ही त्यांना स्पिरिच्युअलिटीला अशा पद्धतीने समजवतो की हाऊ कॅन दे बिकम व्हेरी पॉवरफुल विद इन देमसेल्फ. तर मी ऑलरेडी या इन्स्टिट्यूटसाठी प्राऊड फील करते आणि आता मला अजून प्राऊड फील होत आहे की आम्हाला लिटरली विदर्भ रत्नाचा पुरस्कार भेटतोय. थँक्यू सो मच रिसेल आम्हाला पुरस्कार देण्यासाठी आणि थँक्यू. मला खूप छान वाटत आहे. मॅम आपल्याला कसं वाटतंय आज वर्षा उसगावकर मॅमच्या हस्ते तुम्ही सन्मानित होणार आहात? माय गॉड म्हणजे मी 20 वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि मी लोकांना सांगते की सर्व काही तुमच्या समोर जे आहे दुनिया ती तुमच्या आत आहे. बाहेर शोधू नका. आणि जितकं तुम्ही युनिव्हर्सला म्हणजे त्याच्यासोबत अलाईन असं काम केलं तेवढा तो युनिव्हर्स तुमच्यावर असं म्हणजे बहार करतोय. ते लिटरली म्हणजे समोर आलेलं आहे. असे काही प्रसंग कधी विचार नाही, कधी हे नाही, खूप प्रयत्न नाही, त्याच्या मागे धावणं नाही. पण ते तुमच्या मागे देतात. म्हणजे हे बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे मी लोकांचं आयुष्य कसं बदलेल माझं लक्ष तिथे असते आणि मी माझ्या अक्षरशः आतून सगळं सांगत असते. आणि तो ब्रह्मांड सहजच बरसवत असतो म्हणजे हे सगळं. असे किती प्रोग्राम झाले आमच्या इन्स्टिट्यूटचे आणि किती लोक जॉईन झाले. अक्षरशः म्हणजे जे मुलाखती देतात लोक तर रडतात. म्हणजे की कोणी म्हणजे अशा काही काही केसेस झाले की जे आत्महत्या करायला निघाले आणि त्यांना माझं एक फेसबुकवर ऍड दिसली आणि त्यांनी केलं आणि त्यांचं जीवन बदललं. तर लिटरली म्हणजे हे माझ्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव आहे, अनुभूती आहे. कारण आम्ही असं दाखवू नाही शकत काही स्पिरिच्युअलिटी म्हणजे मूर्ती, तंत्र, मंत्र काहीच नाही दाखवू शकत. पण आतले तुमचे भाव बदलले की सगळी दुनिया बदलते. जसं आपण विचार करतो तसं आपल्याला भेटतं म्हणतात ते अक्षरशः म्हणजे तेच अतदीप मोह जे म्हटलंय भगवान बुद्धाने त्याचा आज साक्षात्कार म्हणजे असं वाटतं. खरेच्या एवढं सगळं आपलं स्वप्न आहे होतं आणि ते मला माहितच नाही आणि त्यांनी बाय गिफ्ट म्हणजे सगळं दिलं असं म्हणजे इतका आनंद होतोय. एक्साइटमेंट तुमच्या चेहऱ्यावर खूप दिसतीये. सो कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सर्वांना आणि रिसील.इन आणि समाचार वाहिनीकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.